Brought to you by V-Guard. आमचे काँग्रेसचे नेते सचिनजी सावंत आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांचे महाराष्ट्रावर ओळख आहे असे असीमजी चौधरी, विशंभरजी, असीमजी सरोदे आणि विशंभरजी चौधरी, विशेष करून 20 प्रश्नामध्ये ज्याला आपण मांडले गेले ते प्रश्न आपल्या सगळ्यांकडे. मला एकतर दोनच विषय ते मांडायचे की आमचे सावंत साहेबांनी जे विषय मांडले, मला सांगा यामध्ये एखाद्याला मुंबईत निवासस्थान आहे, घर आहे, सरकारच्या कोट्यातून आहे आणि असा व्यक्ती खटला चालवत असताना हॉटेलचं भाडं, खाण्याचे पैसे जर वसूल करत असेल तर हे महाशय नैतिकता, नीतिमत्तेला धरून वागतात का? फार त्यांनी स्वतःचा नावाचा गाजावाजा करून घेतला आणि हा खरा प्रश्न उपस्थित होतो आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. ज्यांनी एकीकडे या प्रकरणामध्ये जितक्या लोकांचं या मुंबईच्या मोठ्या हल्ल्यामध्ये हा संपूर्ण देश हळहळत होता, एवढा मोठा आतंकवादी हल्ला होता आणि याच्यामध्ये अनेक अधिकारी, सैनिक, अनेक लोकांचा जीव गेला, शहीद झाले आणि अशा देशावर झालेल्या हल्ल्याचा झाल्यानंतर जी लढाईची होती ती न्यायालयीन लढाईमध्ये ज्या विश्वासाने यांना नेमलं गेलं ते तर एक समर्पितपणा पाहिजे होता देशाप्रती. पण तो समर्पितपणा दिसतो का? त्याचा लवलेशही दिसत नाही खरं तर. आणि अशा पद्धतीनं एकीकडे आपण फार नैतिकतेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं शासनाच्या तिजोरीची लूट करायची. यावरूनच या व्यक्तिविशेषाच्या संदर्भात आपल्याला अंदाज बांधता येईल. मी अधिक बोलणार नाही, परंतु एवढंच सांगतो, हे जे पुरावे आहेत हे पुरावे आणि आपले असीम सरोदे साहेबांनी सांगितलेले प्रश्न याचं उत्तर भविष्यात त्यांच्याकडून मिळेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. 2023 मध्ये 116 वेळा इंटरनेट शटडाऊन झालेला आहे आणि 41% अशी ही जगाच्या तुलनेमध्ये आकडेवारी आहे जी खूप भयानक आहे. आणि त्यानंतर मागच्या 6 वर्षामध्ये कंटिन्युअसली अशा प्रकारे इंटरनेट सेवा डाऊन करण्यात आलेली आहे. आपण याच्याबद्दलची जास्त माहिती पाहिजे असेल तर इंटरनेट सोसायटीज नेट लॉस कॅल्क्युलेटर या संस्थेने प्रसिद्ध केलेला अहवाल बघू शकता. पण याच्याबद्दल उज्ज्वल निकम सर कधीच बोलले नाही, कारण की इंटरनेट हे एक फ्रीडम आहे नवीन प्रकारचं आणि त्या स्वातंत्र्याबद्दल आपण बोलायला पाहिजे असं त्यांना कधी वाटलं नाही. लेखक, कवी, विचारवंत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं वेळोवेळी. या 2014 पासून कार्टुनिस्टला अटक करण्यात आली, पण त्यावेळेससुद्धा उज्ज्वल निकम सर कधी तुम्हाला जसं ते बोलवून माझा इंटरव्ह्यू घ्या म्हणून सांगतात तसं त्यांनी या विषयावर कधी इंटरव्ह्यू घ्या असं कोणाला बोलावलेलं नसेल असं मला वाटतं. दाभोळकर, गोविंद पानसरे अशासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या, पण तेव्हा जे हत्याकांड घडवणारे विचारधारा आहे त्यांच्या विरोधात कधीही त्यांनी वक्तव्य केलेलं नाही आणि म्हणून ते विशेष ठरत नाही. आणि त्यामुळे ते क्लेम करू शकत नाही की मला निवडून द्या, कारण की मी मग आता कोणीतरी सांगितलं की त्यांना निवडून दिल्यावर ते कायदा मंत्री होणार आहेत. आता या सगळ्या विषयांवर जे कधी बोललेच नसतील ते जर कायदा मंत्री होणार असतील तर ते तिथे निवडून न गेलेले बरे असं माझं स्पष्ट मत आहे. जेव्हा आणीबाणी होती तेव्हा काँग्रेसने मिसा कायदा लावला आणि एका कलमाचा आधार घेऊन ती आणीबाणी लावली होती. आणि इंदिरा गांधींचा मोठेपणा आहे की त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आणीबाणीच्याबद्दल माझी चूक झाली आणि तरीसुद्धा अजूनही त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. पण याच पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतलं पाहिजे
की ज्या काही कायद्यांच्या संदर्भातल्या असंविधानिक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये संसदेतून 140पेक्षा जास्त खासदारांना निलंबित करायचं आणि एकतर्फी पद्धतीने कायदे करून घ्यायची ही घटना भारतामध्ये घडत असताना, सगळ्या न्यूजपेपरमध्ये ती प्रकाशित झालेली असताना, एकदाही उज्ज्वल निकम यांनी ही संसदीय कार्यपद्धती डिस्टर्ब करणारी आणि संविधानाची तोडमोड करणारी प्रक्रिया आहे असं स्पष्टपणे आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं नाही आणि त्यामुळे ते विशेष ठरत नाही. जामीनच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयापासून सगळ्यांनी आता तत्त्व म्हणून स्वीकारलं की जेव्हा जेलमध्ये पाठवायचं की बेल द्यायची असा विषय येईल तेव्हा बेल दिली पाहिजे. जेलमध्ये त्या माणसांना पाठवू नका, कारण की गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच कोणाचं तरी गुन्हेगारीकरण करणं चुकीचं आहे हे सांगितलं. पण हा विचार उज्ज्वल निकम सरांना कधीच समजलेला नाही. PMLA सारखा कायदा, मनी लॉन्ड्रिंगचा जो कायदा आहे तो कायदा राक्षसी स्वरूपाचा आहे, त्याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते चुकीचे आहे. याबद्दल सुद्धा उज्ज्वल निकम सरांनी एकदाही सांगितलं नाही. आजही त्यांनी सांगावं की PMLA कायदा चुकीचा आहे, त्याचा भाजपनी, अमित शहानी, ईडीच्या आणि CBIच्या माध्यमातून गैरवापर केलेला एकदा तरी त्यांनी आता सांगावं. ते सांगतात का तुम्ही बघा, त्यांना तुम्ही आज प्रश्न विचारून बघा. कारागृहातील गरीब कैद्यांबद्दल कधी त्यांनी सहानुभूती व्यक्त केली नाही. प्रत्येकजण गुन्हेगार नसतो, परिस्थितीनुसार गुन्हा होत असतो. त्या प्रत्येक माणसाला कायद्याच्या प्रक्रियेनुसार शिक्षा झाली पाहिजे. पण केवळ शिक्षा झाली म्हणजेच आपलं सगळं कर्तव्य संपलं अशा भावनेतून जे काम करत असतील ते कोणतंही रचनात्मक वकिलीचं काम करू शकत नाही. आरक्षण हा विषय अत्यंत ज्वलंत आहे, महाराष्ट्रासाठीच नाही भारतासाठी सुद्धा. साधारणतः उज्ज्वल निकम सर हे कोणत्याही आरक्षणाबद्दल कधी आपल्याला स्पष्टपणे भूमिका घेताना काही बोलतानाच आपल्याला दिसले नाही. मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, OBC आरक्षण असेल, हे कायद्याने जनजीवनाला स्पर्श करणारे विषय आहेत. पण याच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी काय, याच्या संदर्भात फसवणूक कोणी केली महाराष्ट्राची, याच्याबद्दल त्यांनी आजही भूमिका मांडावी असं माझं स्पष्ट मत आहे. लव जिहाद हा एक खोटा विषय तयार करण्यात आला, ज्याच्याबद्दल खोटे सिनेमे करण्यापर्यंतची मजल गेली आणि केरळ स्टोरी नावाचा खोटा सिनेमा तयार करण्यात आला, ज्याच्यामध्ये 32,000 मुलींचं धर्मांतर केलं, त्यांना विकलं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी तयार करण्यात आल्या. याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी बोलायला पाहिजे, आज बोलायला पाहिजे. ज्या मतदारसंघातून ते उभे आहेत, उत्तर मध्य मुंबईतून, त्या मतदारसंघात त्यांनी आज बोलायला पाहिजे की लव जिहाद हा विषय त्यांना काय वाटतो, त्यांचं आंतरजातीय विवाहांना समर्थन आहे का त्यांनी सांगावं. ते मुस्लिम हिंदू यांचं लग्न होत असेल तशा आंतरधर्मीय विवाहांना ते समर्थन करतात का हे त्यांनी सांगावं. नाहीतर लव जिहाद ही संकल्पना ज्यांनी आणली ते चुकीचे आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं, हे आवश्यक आहे. आंतरजातीय विवाहांच्या संदर्भात जसं त्यांचे विचार स्पष्ट नाही, तसंच कसाबला मारून दहशतवाद व आतंकवादाचा प्रश्न संपतो असं त्यांनी सातत्याने मांडलेलं आहे, जे आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं. मला शेवटचा मुद्दा एवढाच मांडायचा आहे की त्यावेळेस मला वाटते अरविंद दाते पोलीस सदानंद दाते IPS अधिकारी होते. त्यांनी एक अत्यंत चांगली संकल्पना मांडली होती. मला व्यक्तिगतरित्या त्यांनी ती सांगितली होती म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यांचं म्हणणं होतं की कसाबसारख्या प्रवृत्ती कशा तयार होतात याचा एक समांतर अभ्यास आपण केला पाहिजे. त्यासाठी तुमच्यासारख्या काही लोकांनी जेलमध्ये जा, मी परवानग्या काढतो आणि आपण त्या कसाबच्या प्रवृत्ती तयार होण्याच्या मागची काय संकल्पना आहे आणि कशी प्रक्रिया आहे हे आपण समजून घेऊ. RR पाटील हे तेव्हा होते, त्यांनी ते तयार झाले होते या गोष्टीसाठी. परंतु जेव्हा निकम साहेबांना कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, असं काही करण्याची गरज नाही, या माणसाला शिक्षाच झाली पाहिजे. जसं सचिन सावंत साहेबांनी सांगितलं की कोणीही वकील असता तरी या केसमध्ये पोलिसांनी एवढा जबरदस्त आणि कडक तपास केला होता, कोणी वकील असता तरी कसाबला शिक्षा झाली असती. आपल्याला हे मुद्दाम मी सांगतो की कसाबला जेव्हा फाशीवर लटकवण्यात आलं तेव्हा पाकिस्तानमध्ये पेढे वाटलेले आहेत, कारण की त्यांना हे वाटलं की आता महत्त्वाचा पुरावा आपला यांनी नष्ट करून टाकला. आणि म्हणून सदानंद दातेंसारख्या अनुभवी व्यक्तींचं तेव्हा ऐकायला पाहिजे होतं आणि कसाबचा वेगळा अभ्यास करायला पाहिजे होता. त्यामुळे भारत पाकिस्तानची मॅच जिंकलो जसं काही एका धर्माची लढाई दुसऱ्या धर्माविरुद्ध असं सांगणं हे काही वकिलाचं काम नाही. ते त्यांनी केलं, त्याच्याबद्दलचे पुरस्कार त्यांनी स्वीकारले, हे अत्यंत वाईट झालेलं आहे. एक वाईट प्रक्रिया सुरू झालेली आहे असं माझं मत आहे. शेवटचा मुद्दा की इंडिया आणि भारत या नावाबद्दल नरेंद्र मोदींनी, अमित शहानी संभ्रम तयार केला. कारण की इंडिया आघाडी वडेट्टीवार साहेबांच्या पक्षांनी, सचिन सावंत साहेबांच्या पक्षांनी, राहुल गांधींच्या माध्यमातून इंडिया आघाडी सुरू केली. मग इंडिया हे नाव जे आहे ते न वापरता भारत वापरायचं असं त्यांनी सुरू केलं. तर राहुल गांधींचं भारत जोडो अभियान पण आहे, त्याच्यामुळे त्यांची अडचण झाली. आणि आता यांनी सांगितलं पाहिजे उज्ज्वल निकम सरांनी की भारतीय संविधानातल्या आर्टिकल 1 नुसार तुमचं काय मत आहे, इंडिया म्हणायचं का भारत म्हणायचं, की इंडिया आणि भारत हे एकच नाव आहे एका देशाचं.
इंडिया दॅट इज भारत हे जर संविधानात म्हटलं असेल तर आतापर्यंत उज्ज्वल निकम साहेबांनी भूमिका का घेतली नाही. आणि म्हणून मला असं वाटते की जो कायद्याची बाजू राखणारा असतो त्यांनी कोणीही विरुद्ध उभा असो कायद्याचीच भूमिका घेतली पाहिजे आणि तरच ते विशेष ठरतात. म्हणून माझं उज्ज्वल निकम सरांवर हे आरोपपत्र आहे असं समजा. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.